नमस्कार. नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही फोडणीची आमटी बनवून बघा. अतिशय चविष्ट चटपटीत अशी ही आमटी तयार होते. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर आज आपण इथे चटपटीत अशी आमटी बनवणार आहोत. 1 वाटी तुरीची डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून घेतलेली आहे. तर इथे मी मसाल्याचा वापर करताना व्हिडिओ थोडासा स्किप झालेला. तर इथे आपण डाळ भिजवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 1 छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो. सर्व मसाले आपण आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाले डाळीमध्ये मिक्स करून झालेले आहेत. आता 2 ते 3 शिट्यांमध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत. तर इथे आता डाळ शिजलेली आहे आणि आता आपण डाळ घाटून घेणार आहोत. कुकरचं झाकण काढून डाळ आपण गरम असतानाच घाटून घ्यायची म्हणजे छान मिळून येते. डाळ घाटून घेतानाच आपण गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे डाळ छान एकसारखी अशी तयार होते. म्हणजे डाळीतील पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही. तर इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. डाळ घाटून झालेली आहे. डाळ व्यवस्थित अशी घाटून झाल्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत. तर इथे आपण कोणतंही वाटण न करता ही आमटी बनवणार आहोत. आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. आमटी केल्यानंतर ती थोडी घट्ट होते तर इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे. डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यामुळे आमटीला छान असा खमंगपणा येतो. 4 ते 5 लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत. तर इथे लसणाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे. लसणामुळे छान असा स्वाद येतो या आमटीला. तर इथे लसूण छान परतवून झालेला आहे. लसूण परतवून झाल्यानंतर आपण 3 ते 4 उभ्या चिरून घेतलेल्या कमी तिखटवाल्या मिरच्यांचा वापर करायचा आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण लसूण आणि मिरची परतवून घेणार आहोत. तर इथे आता मिरच्या आणि लसूण परतवून झालेला आहे. तर इथे आपण लाल मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 2 काश्मीरी मिरचीचे तुकडे फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. 1 बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करायचा आहे. मस्त खमंग अशी चटपटीत आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता फोडणीमध्ये आपण टोमॅटो परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. छान खमंग असा दरवळत आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता मसाल्याचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट अर्धा चमचा. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे. लाल तिखट म्हणजे मी इथे साठवणीचा मसाला असतो तो आपण फोडणीमध्ये परतवून झालेला आहे. मसाला परतवून झाल्यानंतर आपण लगेचच डाळ फोडणीला द्यायची नाही तर मसाला करपण्याची शक्यता असते आणि करपट असा वास येतो. त्याच्यामुळे एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला डाळ पटकन फोडणीला द्यायची आहे. तर इथे तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता. तर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे ही आमटी आता चटपटीत होण्यासाठी आपण 2 ते 3 आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर कोकम आवडत नसतील तर थोडंसं चिंचेच्या कोळाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल. आमटी एकदा ढवळून घ्यायची आहे. ढवळून झाल्यानंतर 5 मिनटासाठी आपण आमटी उकळून घेणार आहोत. इथे तुम्हाला जर गूळ आवडत असेल म्हणजे आंबट तिखट गोड अशी जर आमटी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचा वापर करू शकता. पण एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा. अतिशय चविष्ट खमंग आमटी तयार होते. तर इथे आता आमटी आपण 5 मिनटासाठी उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान असा स्वाद येतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा. कोणतंही वाटण न करता अगदी झटपट आणि अगदी चटपटीत अशी ही आमटी तयार होते. नक्की 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर इथे आता 5 मिनटं झालेली आहेत. आमटी छान उकळून झालेली आहे. आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे. मस्त गरमागरम असा वाफाळता भात आणि ही आमटी एक असेल आणि लोणचं पापड असेल तर नक्कीच तुम्ही 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.